Board exam questions on Maths 2 Pythagoras theorem. 3-mark question. In triangle PQR, point S is midpoint of side QR. If PQ is equal to 11, PR is 17, PS is 13, then find QR. As S is midpoint of QR, QS and SR are equal in length. So QS is equal to SR. Here length of median is given and two sides are given, and you have to find out length of third side. So we can use Apollonius theorem, and that by that Apollonius theorem, PQ square plus PR square म्हणजे ज्याच्यावरती मेडियन काढलेली नाही आहे अशा दोन साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन इज इक्वल टू 2 टाइम्स median square plus 2 times half of the base square. त्यांच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. PQ आहे 11, सो 11 स्क्वेअर प्लस 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स 13 स्क्वेअर प्लस 2 times SR square. This is 121 plus 289 is equal to, let us take 2 common, so in bracket 169 plus SR square. This addition is 410 divided by 2. हा 2 ट्रान्सपोज केला. That is 169 plus SR square. So SR square is 410 divided by 2 म्हणजे 205, आणि हा 169 ट्रान्सपोज होईल आणि सबट्रॅक्ट होईल. सो SR स्क्वेअर डिफरन्स इज 36, आणि 36 म्हणजे 6 स्क्वेअर. देअरफोर SR इज 6. SR 6 आहे तर QS पण 6 आहे. मग QR म्हणजे 6 + 6 किंवा 2 टाइम्स SR, बट QR इज 2 times SR, that is 2 times 6. So length of QR is 12. Next 3-mark question. If A and B are natural numbers such that A is greater than B, if A square plus B square, A square minus B square and 2AB are sides of triangle, then prove that triangle is a right angled. Find out 2 Pythagorean triplets by taking suitable values of A and B. A is greater than B, so A square plus B square, A square minus B square आणि 2AB या सगळ्यामध्ये A square plus B squareची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल. सो ती लेंथ असलेली साईड ही सगळ्यात मोठी असेल किंवा तो नंबर मोठा असेल. दीज आर साइड्स ऑफ द ट्रायंगल अँड A square plus B square इज ग्रेटेस्ट नंबर. त्या नंबरचा स्क्वेअर फाइंड करायचा आहे, उरलेल्या 2 नंबरचेही स्क्वेअर फाइंड करायचे, आणि या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन ही आपल्याला ग्रेटेस्ट नंबरच्या स्क्वेअर एवढी आहे का चेक करायचं आहे. आधी हा
स्क्वेअर फाइंड करूया बाय यूजिंग आयडेंटिटी एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. आता इथे एक्सच्या जागेवरती आपल्याला ए स्क्वेअर आणि वायच्या जागेवरती बी स्क्वेअर कन्सिडर करायचं आहे. सो ए स्क्वेअर स्क्वेअर इज ए रेज टू 4 प्लस 2 टाइम्स प्रॉडक्ट ऑफ दीज 2 म्हणजेच झालं 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे बी रेज टू 4. आता एक्स मायनस वायची आयडेंटिटी वापरायची. टर्म्स त्याच असतात, फक्त मिडल टर्म निगेटिव्ह येईल. त्यामुळे याचे एक्सपान्शन येईल याचं ए रेज टू 4 मायनस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेज टू 4. याचा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर, दॅट इज 4 ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. आता या दोन टर्म्सच्या स्क्वेअरची ॲडिशन करूया. ए रेज टू 4 मायनस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेज टू 4 प्लस 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता या 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर ह्या लाईक टर्म्स आहेत, साईन डिफरंट आहेत. सो आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. सबट्रॅक्शन येईल 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर, बिगर नंबर पॉझिटिव्ह सो आन्सर इज पॉझिटिव्ह, प्लस बी रेज टू 4. नाउ if we compare statement 1 and 2, then we observe that a square plus b square square is equal to a square minus b square whole square plus 2ab whole square. Therefore, it is a right angle triangle. नेक्स्ट पार्ट आहे या क्वेश्चनचा, फाइंड आउट 2 पायथागोरियन ट्रिपलेट. आपल्याला 2 पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड करायचे बाय कन्सिडरिंग व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. लेट अस कन्सिडर ए इक्वल टू 2 आणि बी इक्वल टू 1, कारण ए इज ग्रेटर दॅन बी. आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर इज 4, बी स्क्वेअर इज 1 म्हणजे ही व्हॅल्यू झाली 5. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 4 मायनस 1 ती व्हॅल्यू आहे 3 आणि 2ab म्हणजे 2 इंटू 2 इंटू 1 म्हणजेच ती व्हॅल्यू आहे 4 आणि 5 4 3 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. असंच आपल्याला अजून एका ए बी सीच्या व्हॅल्यूसाठी सॉल्व करायचं आहे. लेट अस कन्सिडर ए व्हॅल्यू ॲज 3, बी व्हॅल्यू ॲज 2. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येईल 9 प्लस 4 म्हणजेच 13. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येईल 9 मायनस 4 म्हणजे 5 आणि 2ab येईल 2 इंटू 3 6, 6 इंटू 2 12. सो 13, 12 and 5 is another Pythagorean triplet. Next 3-mark question. In triangle ABC, AP is the median, म्हणजेच P midpoint झाला. So BP is equal to PC. BC ची लेंथ दिलेली आहे, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर पण दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड करायचे मेडियनची लेंथ. सो अपोलोनियस थिअरम यूज करायचं आहे. त्यासाठी आपल्याला बेसचा अर्धा पार्ट लागेल. बेसचा अर्धा पार्ट आपल्याला या BCवरनं मिळेल. BP आणि PC इक्वल आहेत. सो PC इज इक्वल टू
हाफ ऑफ बी सी. मग बी सीची लेंथ आहे 18 आणि त्याचा अर्ध. सो लेंथ ऑफ पी सी इज 9. अपोलोनियस थिअरम आहे. ए बी स्क्वेअर, बेस सोडून उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची ॲडिशन. बेस आहे बी सी, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मेडियन स्क्वेअर प्लस 2 टाइम्स हाफ ऑफ द बेस, जो आपण इथे पी सी काढला आहे. सो पी सी स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली दिलेली आहे. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, दिस इज 260. यातनं 2 कॉमन काढले. ए पीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. 2 कॉमन काढलेला आहे. पी सीची लेंथ आहे 9, 9चा स्क्वेअर. 2 ट्रान्सपोज करूया. सो 260 डिवायडेड बाय 2 इज ए पी स्क्वेअर प्लस 81. Therefore, AP square plus 81 is equal to 130. आता आपल्याला हा 81 ट्रान्सपोज करायचा आहे आणि तो सबट्रॅक्ट होईल. सो AP square is equal to 130 minus 81. So this difference is 49. 49 is 7 square. So AP is equal to 7.